नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनल आपले मनापासून स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत पटकन होणाऱ्या खिचडीची रेसिपी शेअर करणार आहे। स्वयंपाकाचा कंटाळा आला की अशी खिचडी मी कायम बनवते, तुम्ही पण नक्की ट्राय करा। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। खिचडी बनवण्यासाठी मी एका बाउलमध्ये 1.5 वाटी इतकं तांदूळ घेतलं आहे। त्यामध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ। मुगाच्या डाळीमुळे खिचडी खूप छान लागते, त्यामुळे मी मुगाची डाळ थोडी जास्त घेतली आहे। तुमच्या आवडीनुसार जी डाळ तुम्हाला जास्त आवडते ती डाळ जास्त घेऊ शकता। थोडीशी तुरीची डाळ घ्यायची। त्यानंतर आता आपण थोडीशी मसूर डाळ घालायची। सगळ्या डाळी घेतल्या की त्यानंतर तांदूळ आणि डाळी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। पहिल्यांदा डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आहे। मी 4 माणसांच्यासाठी खिचडी बनवणार आहे, त्यासाठी मी एवढं तांदूळ आणि डाळ घेतली आहे। तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही डाळ आणि तांदूळ वाढवू शकता। आता एका कुकरमध्ये डाळ आणि तांदूळ सगळं घालून घ्यायचं आणि नॉर्मल आपण भात बनवतो त्यापेक्षा थोडं पाणी जास्त घालून हे सगळं छान शिजवून घ्यायचं। खिचडी बनवण्यासाठी भात थोडा जास्त शिजलेला लागतो, त्यामुळे पाण्याचा वापर थोडा जास्त करायचा। थोडीशी हळद आणि मीठ घालून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या देऊन भात छान शिजवून घ्यायचा। गॅसच्या लो फ्लेममध्ये 3 ते 4 शिट्ट्या देऊन हा भात शिजवून घ्यायचा। 3 ते 4 शिट्ट्या दिल्यानंतर पाहू शकता भात किती छान शिजलेला आहे। खिचडीसाठी अशा पद्धतीनेच भात शिजवून घ्यायचा, तरच खिचडी खायला खूप छान लागते। आता आपण खिचडीसाठी फोडणी बनवून घेऊया। फोडणी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं। तेल छान गरम झालं की त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचं। जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा। त्यानंतर 2 सुक्या मिरच्या घालून घ्यायच्या। किसलेल्या 5-7 लसूण पाकळ्या घालून सगळं छान तेलामध्ये परतून घ्यायचं। कोणतीही रेसिपी बनवताना फोडणी जर छान असेल तर ती रेसिपी खूप टेस्टी बनते। फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा। कांदा थोडा वेळ तेलावर परतून घ्यायचा। कांदा असा सोनेरी रंग येऊपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा। कांदा असा सोनेरी रंग येऊपर्यंत तेलामध्ये परतल्यानंतर आता एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचं। टोमॅटो पण तेलामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। 1 ते 2 मिनिट कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये असं छान परतून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये